तर हा मित्रांनो, मी आपला रोशन चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर भावांनो, मी फायनली गावाला आला आहे. आणि काल मी व्हिडिओ त्यासाठी शूट नाही केला की मी ट्रेनमध्ये खूप दमलेलो होतो, कारण की जनरलचा प्रवास होता आणि खूप गर्दी होती. त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करलं. तर मी आता गावाला आला आहे, तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघत असणार, कारण की मी माझ्या आत्याच्या घरी आहे. आणि फायनली मी गावाला आलेलो आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे मुक्तानगरला, थोडं डाएटचं सामान आणायला जायचं आहे. आणि तुम्हाला एक वस्तू दाखवते की मी आणलेली आहे. आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे, लास्टपर्यंत बघत राहा. आणि ते वस्तू आता मी तुम्हाला दाखवतो कशी आहे. तर मी मला कमेंट सेक्शनमध्ये लवकर लगेच सांगा, नक्की सांगा. तर चला, तुम्हाला फटाफट ते वस्तू दाखवतो मी आता. तर भावांनो, जे वस्तू आणलेली आहे मी आहे ते आहे आपले न्यू जुते. लेट्स गो. यांना ट्राय करूया आणि फटाफट जाऊया आपण आता मुक्तानगरला. डाएटचं आपलं सामान आलं, आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला एक हे दाखवतो बघा, आमच्या घराच्या बाहेर डॉक्स हे बघा, दिसत असेल तुम्हाला कोपऱ्यामध्ये. आता छोटे आहे ते थोडे मोठे झाल्यानंतर बघूया आपण त्यांना, कारण की मी जात का नाही त्यासाठी की त्यांची आई तिथं बसलेली आहे. आपल्या घराचं पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, सध्या बंद आहे. तर चला, टाईम न गवता आता आपण जाऊया मुक्तानगरला. तर आपले शूज ट्राय केलेले आहे, खूप भारी वाटतं आहे, कम्फर्टेबल वाटतं आहे. बघू आपण बाहेर गेल्यानंतर फुल कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला कसे वाटत आहे. तर आज जाऊया आपण बाहेर. बरं वाटतंय ना. तर भावांनो, फायनली आपण मुक्तानगरमध्ये आलेले आहे आणि आपल्याला जॉईन झाला आपला फ्रेंड. हाय का? हाय. तर आता आपल्याला जायचं आहे, आपलं जे डाएटचं सामान, जसं की मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला डाएटचं सामान घ्यायचं आहे. तर ते सामान घेऊया आपण. आणि भावांनो, आपल्या डेली ब्लॉगिंगचा हा म्हणजे 11वा दिवस आहे. आणि मी ह्या ब्लॉगमध्ये जे होणार आहे, आपली ही गावाकडची फुल सिरीज येणार आहे की आपल्या गावाकडच्या फुल ब्लॉगमध्ये टोटल 15 ब्लॉग येणार आहे. तर भावना, एन्जॉय करत राहा. आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि जाऊया आपण, बघूया डाएटचं सामान घेऊया. डाएटच्या सामानमध्ये आपल्याला केळी घ्यायचे, बाकी प्रोटीन मी आणलेलं आहे, कारण की थोडं तब्येत पण बनायची आहे. तर चला फटाफट, आता फायनली मी तर लवकर आलेला आहे आणि घेऊया आणि सामान आणि निघूया घरी. आणि भावांनो, संध्याकाळी पण आपला एक ब्लॉगचा प्लॅन चालू आहे, जो की नदीवर येणार आहे. तर तो पण कमिंग सूनला लोड आहे आपला. तर चला आता फटाफट आपण घेऊया आपलं सामान डाएटचं. तर भावना, तुम्ही बघत असणार आपण कुठले आलं आहे. आपण आले आहे बँकमध्ये आपण करासाठी आले, कारण की आपल्या यूट्यूबचे जे मनी इन द बँक, यूट्यूबचे जे पैसे आहे जे आलेले आहे ते आपण घेऊया आपल्या बँकमधून. आपला मित्र गेलेला आतमध्ये आणि आपल्याला पण जायचं बँकेच्या आतमध्ये. बघू तिथे गेल्यावर किती पैसे आले काय नाही, ट्राय करू, दाखवतो तुम्हाला ते पण. तर भावांनो, जसं की मी तुम्हाला बोललो होतं की आपली यूट्यूबची अर्निंग आलेली आहे. आणि आपली अर्निंग जे आहे हे आपले एक व्हिडिओची अर्निंग आहे की जे मी घेतलेली आहे ह्या साईडला, कारण की तुमचे जे येतात ते येतात कॅशनी आणि ह्यानी, माझे जर येतात ते येतात डॉलरनी. आता स्टार्ट झालेली आहे आपली जर्नी आणि आता मी अमाऊंट घेतलेला आहे. तर चला आता आपण फटाफट डाएटचं सामान घेऊया आणि थोडंसं चिल्ड मारूया, थंडा बिंडा घेऊया आणि त्यानंतर निघूया आपण घरी. आपल्या भावाने आपल्यासाठी कॅश अवेलेबल करून दिलं इथनं. तर चला आता फटाफट आपल्याला निघायचं आहे डाएटचं सामान घ्यायला. तर भावांनो, आता आपण लस्सी पिऊया आणि स्टॉलमध्ये आलेलं आहे आपण त्या साईडला. गाडी आपण बाहेर लावलेली आहे, लस्सी घ्यायची आपल्याला आणि लस्सी कंप्लीट करू. आणि त्याच साईडला जे फ्रूटचे दुकान आहे आणि त्या साईडला आपण जाऊया, आपले डाएटचे सामान घेऊ. आणि ऑलमोस्ट आपले सर्व कामं झालेले आहे, त्यानंतर आपण निघूया घरी, कारण की ऊन पण खूप जास्त तापलेलं आहे. कंप्लीट करूया आणि डाएट सामान घेऊया आणि निघूया आपण घरी. सामान घेतलेलं आपण आणि हे त्याच्याकडून घेतलं इकडनं. आणि आता जायचं आपल्याला घरी, कारण की आपण सर्वेचे काम होते ते केलेले आहे आणि बस निघायचं आता घरी थोड्या टायमाने. कारण की जे आपलं यूट्यूबचं अर्निंग होतं ते पण यूट्यूबचं अर्निंग आलेलं आहे आपलं, एक व्हिडिओचं होतं आणि सामान पण झालेलं आहे.
जे माझे कॉलेज होते त्या कॉलेजमध्ये माझी 12वी पास केलेली आहे भाऊ. तर भावांनो फायनली मी आता आलेला आहे घरी आणि पैसे मी आणलेले आहे, जे की अमाऊंट आहे 5,000 रुपये. आणि हे काय आपले यूट्यूबची अर्निंग नाही भावांनो, ही मी माझ्या कामाचे जे पैसे होते ते आलेले ते घरी द्यायचे, कारण की मी गावाकडे आलेला. तर हे पैसे घरी द्यायचे पप्पांकडे. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं नाही, मी माझं जे डाएटचं सामान होतं ते आणलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझी जी कॉलेज होती ती पण तुम्हाला दाखवते, तिथं की खूप आठवण येते कॉलेज लाईफची, पण काय ते रिमाइंडर नाही होणार. आणि जे केडी वेडी आपण जे सामान घेतलं ते पण घेतलं. तर सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.